ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 22 डिसेंबरच्या भागात आपण पाहू की नागराजला महिपतकडे जाण्यासाठी घराबाहेर पडायचं असतं, पण सुमनची त्याच्यावर नजर असल्याने त्याला घराबाहेर पडता येत नाही. सुमन त्याला पुन्हा महिपत विषयी विचारते, पण तो काहीच बोलत नाही. शेवटी तो तिला गोड बोलून दुधातून गुंगीचं औषध देतो आणि सुमन बेशुद्ध होते. तिथे महिपतवर पाळत ठेवून प्रिया वैतागलेली असते. घरी काय उत्तर द्यायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्याच वेळी महिपतला ती म्हणते की तू नागराजऐवजी माझ्यावर विश्वास ठेव. हेच नागराज ऐकतो आणि प्रियावर भडकतो. त्यांच्यात वाद होतो. याच भांडणाचा फायदा घेऊन महिपत आपले बांधलेले हातपाय सोडवतो आणि तिथून पळतो. महिपत निसटला हे बघून प्रिया आणि नागराज त्याला पकडण्यासाठी जातात. प्रियाला महिपत सापडतो, पण ती त्याला अडवत नाही. हे नागराज पाहतो आणि पाठवून महिपतवर वार करतो. महिपतला काही झालं तर त्याची माणसं आपल्याला सोडणार नाहीत हे प्रिया बोलते. प्रियावरचा विश्वास उडाल्याने नागराज तिला हकलतो आणि एकटाच महिपतला घेऊन जातो. जिथे कुणीच येऊ शकणार नाही अशी जागा तो महिपतला लपवण्यासाठी ठरवतो. सुभेदारांच्या घरी अश्विन खुश होऊन घरी येतो. प्रियाला शोधतो, पण ती दिसत नाही. त्याच्या पाठोपाठच ती येते, पण तिच्या गालावर सूज असल्याचं सायली पाहते. त्यावर दाढ दुखत असल्याचं प्रिया सांगते. अश्विन तिला आपण हनीमूनला जात असल्याचं सांगतो आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तू कुणाला विचारून केलंस, तू मला गृहीत धरलंस का, असं बोलून ती मोठा तमाशा करते. घरातले सगळेच हा तमाशा पाहत असतात. प्रियाचं वागणं पाहून अश्विन संतापतो आणि तिकीट फाडून टाकतो. फ्लाइट तिकीट्स आपण उद्या मॉलदीव्सला जातोय. अश्विन, मी उद्या येणार नाहीये. घरच्यांना प्रियाच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं. तिथे किल्लेदारांच्या घरी सुमन बराच वेळ दिसली नाही म्हणून प्रतिमा तिच्या रूममध्ये जाते. तिथे सुमन बेशुद्ध पडलेली असते. बाजूला असलेला दुधाचा ग्लास प्रतिमाला दिसतो आणि तिला संशय येतो. दुसरीकडे सायली अर्जुनचा प्रियावरील संशय वाढतो. ती रोज कुठे जाते, काय करते यावर बारीक लक्ष ठेवायचं असं ते ठरवतात आणि नागराज विरोधात पुरावे गोळा करायचं देखील ठरवतात. नागराज काकाच्या मागावर आणि असंही होऊ शकतं की नागराज काका स्वतः जिथे महिपत लपल्या ना तिथे आपल्याला अलगद करेल. आगामी भागात सायली प्रियाचं सत्य अश्विन समोर आणताना दिसेल. तेव्हा पाहायला विसरू नका. ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहवर. आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.